मतदार यादीतला सर्वात मोठा घोळ मुंबईत उघड झालाय। मुंबईत फक्त दुबार तिबार नाही तर 4 जणांची 103 वेळा मतदार यादीत नावं आढळून आली आहेत। मुंबई महापालिका निवडणुकासाठीच्या मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर येते। मुंबईच्या मतदार यादीमध्ये 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आढळून आली आहेत। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। मुंबईमध्ये 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्याने अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या आता सुमारे 11 लाखांवर पोहोचली आहे। मात्र या दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर दुबार मतदारांवर काम केले जाणार आहे। वॉर्डमध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्डमध्ये अधिकारी आणि कर्मचारी पाहणार आहेत। 10 डिसेंबरपर्यंत पालिकेचे कर्मचारी बीएलओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत, तर सध्या 10 डिसेंबरपर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट एक भरून घेतले जाणार नाहीये। मतदान केंद्र निहाय यादी 22 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येते। महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। दुबार मतदारांची यादी समोर येते। या दुबार मतदारांना हटवण्याची मागणी आता केली जाते, तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्याच्या हालचालींना देखील वेग आलाय। तसंच राजकीय निवडणूक आयोगाकडून संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा असा आदेश देखील दिला गेलाय। दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघात मतदान करणार आहेत याबाबत विविध नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार आहे।